मैत्रिणींनो, आज आपण बाही कटिंग बघणार आहोत. अगदी 3 इंचापासून 21 इंचापर्यंत बाही कटिंग करून तुम्ही तुमच्या ड्रेसला आणि ब्लाऊजला लावू शकता. आणि विशेष म्हणजे तुमचं डीप नेक ब्लाऊज असो किंवा क्लोज नेक ब्लाऊज असो, या चार्टच्या मदतीने तुम्ही अगदी 3 इंचापासून 21 इंचापर्यंत बाही कटिंग इझी करू शकता. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी छोटासा चार्ट बनवलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. तर इथं बाहीची तयार उंची मी लिहिलेली आहे आणि इथं कॅप हाईट लिहिलेली आहे. तर हा चार्ट कसा वापरायचा हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर इथं बाहीची तयार उंची 3 जर असेल तर 1.5 इंचाची कॅप हाईट घ्यायची. तुमची बाहीची तयार उंची 3.5 इंच असेल तर 2.25 इंच कॅप हाईट घ्यायची. तुमची बाहीची तयार उंची 4 इंच असेल तर 2 इंच कॅप हाईट घ्यायची. आणि बाहीची तयार उंची 4.5 इंच टू 7.5 इंचापर्यंत असेल तर कॅप हाईट 2.5 इंच घ्यायची. आणि बाहीची तयार उंची 8 इंच टू 21 इंचापर्यंत असेल तर कॅप हाईट 3.5 इंच घ्यायची. तर मग प्रत्यक्ष कसा वापरायचा हा चार्ट आपण हे बघूया. तर तुम्ही हीच मेथड तुमचं बंद गळ्याचं ब्लाऊज म्हणजेच क्लोज नेकसाठी सुद्धा हा चार्ट उपयोगात येईल आणि डीप नेकसाठी सुद्धा हा चार्ट उपयोगात येईल. तर मी समजून सांगण्यासाठी डीप नेकसाठी मी कसा वापरायचा समजून सांगणार आहे, परंतु तुम्ही क्लोज नेकसाठी सुद्धा असाच वापरायचा आहे. तर आपण इथं एक समजवण्यासाठी तात्पुरती डायग्राम काढून बघणार आहोत आणि त्याच्यावर मी समजून सांगणार आहे, म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर बघा, इथं ब्लाऊजची तयार उंची प्लस एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचा आहे. हा सिंगल फोल्ड कागद आहे. तर बाहीची तयार उंची समजा 12 इंच जर ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा का घ्यायचं? खालच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा हवं असतं आणि वरती शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच हवं असतं. तर आता सगळ्यात महत्त्वाचं माप आपल्याला गळारुंदीचं घ्यायचं आहे. तर मी गळारुंदी किती घेत असते डीप नेकसाठी? मी गळारुंदी एकतर 1.25 इंच घेते किंवा 1.5 इंच घेते किंवा 1.25 इंच घेते किंवा 2 इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकते. मी याच्यापेक्षा जास्त गळारुंदी घेतच नाही. खूप जास्त गळारुंदी जेवढी आपण जास्त गळारुंदी घेऊ तेवढं आपलं शोल्डर उतरतं. तर एक्झाम्पल म्हणून सांगते, मी समजा गळारुंदी घेतली मी 1.25 इंच आणि हे 32 छातीचं ब्लाऊज आहे. समजा तुमचं काय XYZ ब्लाऊज छातीचं ब्लाऊज असेल त्यानुसार तुम्हाला शोल्डर घ्यायचं असतं. तर मी 32 छातीसाठी 4.5 इंच शोल्डर घेत असते. तर मी इथं 4.5 इंच शोल्डर घेणार आहे. तुम्हाला काय XYZ तुम्हाला तुमचं शोल्डर किती घ्यायचं डीप नेकसाठी तुम्हाला तर माहीतच असतं. तर मी काय करत असते, मी काही ट्रिकसुद्धा याच्यामध्ये सांगणार आहे म्हणजे तुम्हाला बरोबर अंदाज येईल. तर मी काय करते, शक्यतो डीप नेकला जेवढं शोल्डर घेते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1 इंच घेऊन मुंड्याचं माप टाकत असते. तर इथं 4.5 घेतलं म्हणून मी इथं 5.5 इंच मुंडा घेणार आहे. आता पुन्हा इथं इंची टेप ठेवायचा आणि हे किती छातीचं ब्लाऊज आहे 32/4 करायचं. असं तुमचं कुठलंही छातीचं माप असू द्या, तुमच्या छातीच्या मापाला 4ने भागायचं. तर 32/4 आलं 8 इंच. त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन, कारण मी ब्लाऊजला 1.5 इंच मार्जिन घेत असते. आता मी याच्यावरच बॅक पार्टसुद्धा समजून सांगणार आहे आणि फ्रंट पार्टसुद्धा समजून सांगणार आहे. तुमचे काय आपलं मेन फोकस फ्रंट आणि बॅक मुंड्यावरून सगळ्या साईजसाठी बाही कटिंग कशी करायची हा असेल. तुम्ही क्लोज नेकसाठी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. क्लोज नेकला सुद्धा तुम्ही जसा शेप देतात फ्रंटचा आणि बॅकचा, त्यावरून बाही कटिंग सेम अशीच काढायची आहे. तर तुमची खाली काय तुमचा प्रिन्स कट असेल, कटोरी असेल, XYZ तुम्ही काढू शकता. तर इथं मी फक्त समजवण्यासाठी फ्रंट नेक आणि बॅक नेक समजून सांगणार आहे. तर फ्रंट नेक समजा मी घेणार आहे 6 इंच. तर इथं तुम्ही 2-2.25 इंच घेऊ शकता. तर हा झाला फ्रंट नेक. आता याच्यावरच समजून सांगायचं आहे म्हटल्यावर मी इथंच बॅक नेक तुम्हाला घेऊन दाखवणार आहे. तर तुम्ही डीप नेकला 8 इंच, 9 इंच, 10 इंचापर्यंत बॅक नेक ठेवू शकता. समजा मी ठेवला 9 इंच. इथं तुम्ही 2, 2.5, 3, 3.5 इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकता. आता फक्त हा समजून सांगण्यासाठी मी फ्रंट नेक आणि बॅक नेक समजून सांगितलेला आहे. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं, इथं 32 छातीसाठी मी फ्रंटला 1.25 इंचावरून शेप देत असते आणि बॅक म्हणजे बॅक आपण पॅटर्न जो रेडी करणार असतो त्याला मी 1.25 इंचावरून शेप देत असते. तर बघा, हा फ्रंटचा शेप फक्त समजून सांगायचा आहे म्हणून हा फ्रंटचा शेप आणि हा झाला बॅकचा शेप. तर बघा, फ्रंटचा शेप, बॅकचा शेप. आता मी अजून एक तुम्हाला छोटासा चार्ट दाखवणार आहे. आता हे माप आपले छातीचे आहे, म्हणजे किती छातीचं ब्लाऊज आहे आणि इथं फ्रंट मुंड्याचा शेप आणि इथं बॅक मुंड्याचा शेप, म्हणजे हा फ्रंटवाला शेप आणि हा बॅकवाला शेप. तर तो किती इंचावरून द्यायचा आपापल्या छातीच्या मापानुसार हा चार्ट बनवलेला आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. 28 छातीपासून 32 छातीपर्यंत फ्रंटला 1.25 इंचावरून शेप द्यायचा आणि बॅकला 1.25 इंचावरून शेप द्यायचा.
आता 33 to 38 जर छातीचं ब्लाऊज असेल तर फ्रंट पार्टला 1 इंचावरून सेप द्यायचा आणि बॅक पार्टला 1.5 इंचावरून सेप द्यायचा. आणि आता 39 to 50 छातीपर्यंत जर तुमचं ब्लाऊज असेल तर फ्रंटला 1.25 इंचावरून सेप द्यायचा आणि बॅकला 1.25 इंचावरून सेप द्यायचा. 1.25 इंच कशाला म्हणायचं ते बघूया. आता हे 1 इंच आहे, त्याच्यातून ह्या 2 लाईनी वजा करायच्या म्हणजे पुढचं अंतर 1.25 इंच राहिलं. 1.25 इंच कशाला म्हणायचं, हा 1 इंच त्याच्यापुढे पुन्हा 2 लाईनी, ते झालं 1.25 इंच, हे 1.25 इंच. 1 इंच म्हणजे इथपर्यंत, पुन्हा आलं 1.5 इंच. 1.5 इंच कशाला म्हणायचं, 1 इंच त्याच्यापुढे ही मोठी लाईन आहे इकडं, तिथपर्यंत झालं 1.5 इंच. आता पुन्हा 1.25 इंच, तर तुम्हाला मी समजून सांगितलेलंच आहे 1.25 इंच कशाला म्हणायचं. आता 1.25 इंच कशाला म्हणायचं, इथं बघू शकता 1 इंच, 1.5 इंच, 1.5 इंचाच्या पुढे 2 लाईन, ते झालं 1.25 इंच. तर या पद्धतीने अगदी तुम्ही 28 छातीपासून 50 छातीपर्यंत फ्रंटला आणि बॅकला सेप देऊ शकता. इथं सगळ्या साईजसाठी 1.25 इंच यायचं आहे, सगळ्या साईजसाठी या पद्धतीने. तर खाली काय प्रिन्स कट वगैरे तुमचं असेल त्यावर आपला फोकस नाही आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपलं हे ब्लाऊजचं मार्जिन आहे समजा, म्हणजे आपली कटिंग अशी इथून होईल. तर चला आता आपण बाही कटिंग बघूया. तर समजा आपल्याला तयार बाहीची उंची किती ठेवायची आहे त्याच्यावरून कॅप हाईट घ्यायची. आता आता तुम्हाला छातीच्या किती छातीचं ब्लाऊज आहे त्यावरून कॅप हाईटचं अंतर ठरवायचं नाही, तुम्हाला बाहीच्या तयार उंचीवरून कॅप हाईटचं अंतर ठरवायचं असतं. तर एक्झाम्पल म्हणून आता आपण बाही कटिंग मी तुम्हाला समजवण्यासाठी 4 इंच बाही, तयार बाही 4 इंच असल्यावर कशी बाहीची कटिंग करायची ते समजून सांगणार आहे. अगदी याच पद्धतीने तुम्ही तयार 3 इंच, तयार 3.5 इंच, 4, अगदी 21 इंचापर्यंत सेम मेथड राहील. ही कॅप हाईट हे आपापल्या मापानुसार बाहीच्या तयार उंचीनुसार कॅप हाईट घेऊन तुम्हाला बाही कट अगदी 21 इंचापर्यंत तुम्ही सेम मेथडनं करू शकता. तर समजवण्यासाठी मी 4 इंच बाही घेणार आहे. तर बघा हा डबल फोल्ड कागद आहे, इकडनं बंद बाजू आहे, सगळी मापे मी बंद बाजूकडनंच टाकणार आहे. तर बाहीची तयार उंची आहे 4 इंच, सो त्याच्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, म्हणजे ते होईल 5 इंच. तर 1 इंच एक्स्ट्रा कशासाठी, आपल्याला वरती शोल्डरमध्ये जोडण्यासाठी हवं असतं अर्धा इंच, आणि खाली फिनिशिंगला आपल्याला अर्धा इंच हवं असतं म्हणून. तर आता सगळ्यात महत्त्वाचं अंतर कॅप हाईट. आता इथून तर इथपर्यंत एक माप टाकायचं आहे आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे, त्याला आपण कॅप हाईट असं बोलतो. तर कॅप हाईट किती घ्यायची, आता हा चार्टकडे पुन्हा येऊया आपण. तर आपल्याला तयार बाही आहे 4 इंच, त्यानुसार मी 2 इंचाची कॅप हाईट तुम्हाला निवडायला सांगितलेली आहे. तर बघा इथं मी 2 इंच घेणार आहे आणि एक लाईन ड्रॉ करणार आहे. आता तुम्हाला त्या लाईनीवर तिरकं आपलं जेवढं आर्महोल राऊंड आहे, समजा आर्महोल राऊंड कुणाकुणाचं 13 असतं, 14, 15, 16, 17, 18, अगदी 19पर्यंत सुद्धा आर्महोल राऊंड असतं, त्याचं निम्म घ्यायचं आहे. समजा जर 16 आर्महोल राऊंड असेल तर निम्म किती होतं, 8 इंच. आता हे झालं आर्महोल राऊंडच्या निम्म. परंतु माझ्या अशा खूप मैत्रिणी आहे की त्यांना आपलं स्वतःचं किंवा क्लायंटचं आर्महोल राऊंड मोजताच येत नाहीत. तर त्यासाठीच मी इथं मग ही कटिंग करून दाखवलेली आहे. अगदी तुम्हाला तुमचं आर्महोल राऊंड जरी माहीत नसेल तरी तुम्ही या पद्धतीने तुमचं आर्महोल राऊंड किती आहे हे परफेक्ट मिळवू शकता. तर आता माझं हे 32 छातीचं ब्लाऊज आहे, तरी पण मला समजा माझं ह्या क्लायंटचं आर्महोल राऊंड किती आहे हे माहीतच नाही. तर आर्महोल राऊंड कसं मोजायचं, आता तुम्हाला जर आर्महोल राऊंड माहीत असतं तर तुम्ही तर डायरेक्ट आर्महोल राऊंडच्या निम्म टाकलं असतं. परंतु तुम्हाला तुमचं आर्महोल राऊंड एक्झॅक्ट किती असतं हे माहीत करून घेणं खूप गरजेचं असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण याची कटिंग करून घेऊया म्हणजे तुम्हाला डिटेल समजेल. आता इथं मी तिरकं घेतलेलं आहे 1.25 इंच, म्हणजे शोल्डर उतरत नाही. आता हे गळे आपल्याला कापायची गरज नाही किंवा आपल्याला ते महत्त्वाचं नाही. आता चला आर्महोल राऊंड कसं मोजायचं, तर आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. अगदी आता इथं ब्लाऊजची तयार उंची प्लस एक्स्ट्रा 1 इंच घेतलेला आहे म्हटल्यावर इथं अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. तरी पण ते सोडायचं नाही, त्याच्या सहित मोजायचं आहे. नाहीतर काही जण असं इथून अर्धा इंच सोडून मोजतात, तसं करायचं नाही, डायरेक्ट इथून मोजायचं आहे. आपल्याला आर्महोल राऊंड असंच काढायचं असतं. इकडं मार्जिन मोजायचं नाही, फक्त इथपर्यंत मोजायचं. तर ते किती झालं, 7.25 इंच. आता ही 7.25 कसं लिहायचं ते बघू शकता तुम्ही. 7 इंच, 7.5 इंच, 7.5 इंचाच्या पुढे 2 लाईन म्हणजे 7.25 इंच, बरोबर. आता आपण फ्रंट मुंडासुद्धा मोजूया. तर तो आला 8.25 इंच. इकडं मार्जिन मोजायचं नाही. आता तुम्ही हे कॅल्क्युलेटरवर सुद्धा करू शकता.
तर ते आलं 16 इंच. तर आपला आर्महोल राऊंड 16 इंच आहे 32 छातीच्या अकॉर्डिंग. तर तुमचा 15 इंच सुद्धा असू शकतो, 16 इंच सुद्धा असू शकतो. परंतु 100% आपल्याला जेवढं शोल्डर घेतलं त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 1 इंच घेतलं की आपला आर्महोल राऊंड भेटून जातो. आणि काखेत ब्लाऊज टाईट वगैरे सुद्धा होत नाही. या पद्धतीने जर मापे टाकली तर तुम्हाला वाटत असेल इथं काखेत जास्त ढिल्ला होऊ राहिला ब्लाऊज, तर मी इथं 5.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही 5.25 इंच सुद्धा घेऊ शकता. तर बघा आपलं किती आलंय 16 इंच बरोबर. तर आपल्याला पुन्हा आपलं हे बाहीचं घ्यायचं आहे आणि 16च्या निम्म करायचं आहे. 16च्या निम्म झालं 8 इंच आणि मग ते 8 इंच आपल्याला इथं टाकायचं आहे. असंच तुम्हाला सगळ्या साईजसाठी करायचं आहे. जेवढा आर्महोल राऊंड येईल इकडं 1.5 इंच मार्जिन, कारण आपण ब्लाऊजला 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. इथं तुमच्या बाहीचा दंडघेर असेल त्याचं निम्म अधिक 1.5 इंच मार्जिन, काय XYZ तुमचं दंडघेर असेल या पद्धतीने. आता आपल्याला इथं एक तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता या तिरक्या लाईनचे आपल्याला समान 4 भाग करायचे आहे. तर बघा समान 4 भाग झालेले आहे. आता हा जो पॉईंट आहे याच्यावरती सगळ्या साईजसाठी अर्धा इंच जायचं आहे, अगदी सगळ्या साईजसाठी. आणि पुन्हा हा जो पॉईंट आहे त्याच्या खाली पाव इंच यायचा आहे सगळ्या साईजसाठी, अगदी 28 पासून 50 छातीपर्यंत. वरती अर्धा इंच, खाली पाव इंच, 2 इंच मिळती बरोबर. इथं पाऊण इंच झालं पाहिजे. आता अर्धा इंच म्हणजे किती, तर तुम्ही इथं बघू शकता. समजा हा 1 इंच, इथं 2 इंच, 1 इंचाच्या पुढे इथं हे झालं अर्धा इंच आणि पाव इंच म्हणजे किती, आता हे 1 इंच आहे त्याच्या पुढे ह्या 2 लाईन म्हणजे पाव इंच. तर आता आपण पहिल्यांदा बॅकचा शेप देणार आहोत. हा झाला बॅकचा शेप. आता फ्रंटचा शेप कसा द्यायचा, असं नाही की इथं किती इंच मी सरळ आले मग असं गोड दिसलं पाहिजे बघायला, असं गोलाकार वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने बरोबर बॅक इथं जुळवून घ्यायचं फक्त याच्यावर आणि बॅकचा शेप देऊन टाकायचा. आता फ्रंटचा शेप कसा द्यायचा, सगळ्या साईजसाठी इथं 1 इंच यायचं, सगळ्या साईजसाठी इथं सगळ्या साईजसाठी 1 इंच यायचं आणि तिथून सुरुवात करायची. इथं याला येऊन मिळायचं, हा जो पॉईंट आहे. आता पुन्हा इथं खाली पाव इंच आलेलो आहोत, तिथं जाऊन मिळवायचं आहे आपल्याला असं इकडं इथं. तर बघा आपल्याला बॅकचा पण शेप भेटलेला आहे आणि फ्रंटचा सुद्धा शेप आपल्याला इथं भेटलेला आहे. अगदी या पद्धतीने तुम्ही 3 इंचापासून 21 इंचापर्यंत बाही कटिंग करू शकता हा चार्ट वापरून. आणि पुन्हा इथं आपण फ्रंट मुंड्याला आणि बॅक मुंड्याला कसा शेप द्यायचा इथं पण मी चार्ट बनवलेला आहे. आणि बाहीची कॅप हाईटसाठी सुद्धा मी चार्ट बनवलेला आहे. या चार्टच्या मदतीने तुम्ही डीप नेक ब्लाऊज कटिंग इझिली करू शकता आणि तुम्हाला आपापला आर्महोल राऊंड किती आहे हे सुद्धा परफेक्ट भेटून जाईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मग चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि विशेष म्हणजे मी हाच चार्ट क्लोज नेकसाठी सुद्धा कसा वापरायचा मी डायग्रामसहित तुम्हाला समजून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता याची कटिंग कशी करायची, तर इथं बघू शकता तुम्ही. इथून अशी पहिल्यांदा आपल्याला बॅकचा शेप कट करायचा असतो, नंतर फ्रंटचा शेप आपल्याला कट करायचा असतो, किंवा मी कट सुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला. आता ब्लाऊजला किंवा ड्रेसला बाही लावताना समजा इथं वरती जाईल अर्धा इंच शिलाईमध्ये फ्रंटचं आणि बॅकचं, म्हणजे इथून बाहीला सुरुवात करायची जोडायला इथून. तर फ्रंट मुंड्याला फ्रंट मुंडा जोडायचा, बॅक मुंड्याला बॅक मुंडा जोडायचा. आता अजून एक महत्त्वाचं, बाही उरली मुंड्याला मुंडा जोडून बाही जर उरली तर बाही कट करायची, किंवा नाही उरली तर नाही कट करायची. आणि परंतु ब्लाऊजचा किंवा ड्रेसचा मुंडा कुठंही कट करायचा नाही. ब्लाऊजचा किंवा ड्रेसचा मुंडा थोडासा ओढून लावायचा, बाही कुठेही ओढायची नाही.